तेजस, उमा, बाबा कॉफी नकोय मला. तेजस कुठे आहे? सकाळी प्रॅक्टिसला गेलाय तो. त्याला ताबडतोब बोलावून घे. पण म्हणजे सकाळी सकाळी तुम्हाला आज त्याची आठवण आली, काय झालं? फोन लावून त्याला बोलावून घे. मी ऑफिसला जायच्या आत तो इथे मला दिसायला हवा. म्हणजे आता त्याचा फोन लॉकर मध्ये असतो. मग त्याच्या कॉलेजमध्ये फोन कर. एखाद्या मित्राला फोन लाव. पण मी ऑफिसला जायच्या आत तो मला इथे दिसायला हवा. हो मी करते फोन, पण काय झालंय? काय झालंय? मला ज्या गोष्टी आवडत नाही, ज्या गोष्टी माझ्या तत्वात बसत नाहीत, त्याच गोष्टी केलात या गाढवानी. त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही, हीच चूक झाली माझी. त्याला फोन लाव आणि बोलावून घे. लागला का ग? नाही ना. काय झालं असेल ग? म्हणजे बाबा इतके चिडलेत, म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी मोठी चूक केली. किती वेळा समजावलंय मी तेजसला, नको तो घोळ घालून ठेवलाय. कॉलेजला फोन करून बघ. अहो काय झालंय? तेजसला फोन लागला? नाही, पण काय झालंय? ह्याच्यानंतर मी थांबू शकत नाही. ठीक आहे, संध्याकाळी ऑफिस मधून मी जेव्हा येईन तेव्हा तेजस मला घरात दिसायला हवा. हो म्हणजे तोपर्यंत येईलच तो घरी. संध्याकाळी त्या शेजारच्या मित्रांकडे जातो ना तो. एक मिनिट, मला आज कुठलंही कारण नकोय उमा. अभ्यासाला गेलाय, मित्राकडे गेलाय, ह्याव गेलाय, त्याव गेला, मला काही नकोय. मी ऑफिस मधून येईन तेव्हा तेजस मला घरात दिसायला हवा. मला सांगा ना, मी बोलू का त्याच्याशी? काही गरज नाहीये, मी स्वतः बोलेन. त्याला सांग वडिलांना बोलायचंय, ताबडतोब घरी ये म्हणा. सांगते. गायत्री, कॉलेजला नाही जायचं? आई काय झालं असेल ग? म्हणजे आज बाबा बाय न म्हणताच गेले. नक्की काय झालंय ना याचा अंदाज आलाय मला. काही सिरियस नाहीये ना? अगं नाही, काही नाही, तू काळजी करू नकोस. फक्त संध्याकाळी लवकर घरी ये. अगं येईन मी, पण डान्सची रिहर्सल संपल्यावर येणारच ना? आई अगं बहुतेक रिहर्सल वर नाही यायलाच उशीर होईल. का? अगं कालच किमो सरांनी आम्हाला सांगितलंय की जोपर्यंत परफॉर्मन्स नीट होत नाही तोपर्यंत घरी सोडणार नाही. अगं पण तू सांग ना सरांना की आज मला जरा काम आहे, लवकर घरी जावं लागेल म्हणून. अगं असं कसं सांगू? त्यांना असली कारणं दिलेली अजिबात आवडत नाही. मी बोलू का सरांशी? नाही नको, मी करीन मॅनेज. मी आलेच.